आला रे आला रे आला रे आला रे आला भाऊचा धक्का भाऊचा धक्का. तर नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6 चा दुसरा प्रोमो आलाय. प्रोमो एकदम झकास, धमाकेदार आणि एकदम सुपर आहे. रितेश भाऊ त्यामध्ये आपल्याला स्वतः बिग बॉसच्या घराचं काम करताना दिसत आहेत. रितेश भाऊ इकडं हातोडा मारायलेत, तिकडं वेल्डिंग करायलेत. रितेश भाऊचं लुक एकदम झकास दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या येत्या सीझनची थीम ही चकवा असणार आहे, त्याचप्रमाणे रितेश भाऊचं पाण्यात रिफ्लेक्शन दाखवायलेत. रितेश भाऊच्या इकडून कॅमेरा यायले, तिकडून कॅमेरा यायले, कॅमेरामध्ये चकवा, पाण्याच्या रिफ्लेक्शन मध्ये चकवा. आणि ह्या प्रोमो मध्ये रितेश भाऊने आपल्या बिग बॉसची थीम सुद्धा रिव्हील केलेली आहे. त्यामध्ये रितेश भाऊ म्हणतात की ह्या सीझन मध्ये शेकडो दरवाजे आणि शेकडो खिडक्या असणार आहेत आणि त्या दरवाजाच्या मागे आपल्या स्पर्धकांचं नशीब लिहिलेलं असणार आहे. आता ही थीम नेमकी काय आहे हे अजून उघड झालेलं नाही, पण ही थीम सगळ्यात वेगळी असणार आहे आणि आतापर्यंत ही थीम हिंदी बिग बॉस मध्ये पण झालेली नाही. त्यानंतर रितेश भाऊ त्यामध्ये एक लाईन म्हणतात की घट्ट करा मन, थंड ठेवा मस्तक आणि ऐका दरवाजाची दस्तक. म्हणजेच या दरवाजा मागून कोणीतरी आपल्या स्पर्धकांना दस्तक देणार आहे आणि तीच दस्तक म्हणजे आपल्या स्पर्धकांचं पुढचं नशीब असणार आहे. आता ते काय असणार आहे हे पाहायला मला पण उत्सुकता लागलेली आहे. बाकी प्रोमो एकदम छान होता आणि रितेश भाऊचं लुक पण प्रोमो मध्ये छान दाखवलंय. फक्त त्या प्रोमो मध्ये एक लाईन मला आवडली नाही. त्यामध्ये रितेश भाऊ म्हणतात की फॅन्सचा जीव जडला की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की आपण मागे नाही हटत. त्याऐवजी रितेश भाऊ असं म्हणू शकले असते की फॅन्सचा जीव जडला की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की आपण साथ नाही सोडत. हे वाक्य एकदम राईम झालं असतं आणि रितेश भाऊला एक नंबर शोभलं असतं. त्यानंतर रितेश भाऊने ह्या प्रोमो मध्ये भाऊच्या धक्क्यावरील कट्टा पण आपल्याला दाखवलेला आहे. तो पण एकदम सुंदर आहे आणि त्यामध्ये पण मागे असं खूप सारे दरवाजे आणि वरच्या साईडला असं खूप साऱ्या खिडक्या दाखवण्यात आलेल्या आहेत. बाकी ओव्हरऑल प्रोमो एकदम जबरदस्त आणि एकदम खतरनाक आणि बिग बॉस मराठी 5 ज्याप्रमाणे गाजला होता तीच लेवल राखत बिग बॉस मराठी 6 ची पण एकदम अशी जबरदस्त एंट्री केलेली आहे. तुम्हाला ह्याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.